मला हे मेले मोर झोपू पण देत नाहीत. आपा, ए आपा, काय? मी तुमची नजर उतरवायला आले आपा. कुणाच्या नजरेपासून वाचवायला मला? आपणच तर आहात. रात्री काय माहित किती जणांना घायाळ केलं होतं. खुदासाठी मिरची नका जाळू. मिरची नाही, तुरटी घेऊन आली आपा. याने लगेचच कळेल आपल्याला कोणा मेल्याची नजर लागली तुम्हाला. मी सांगितलं होतं ना, कुणी मर्दानी चेहरा दिसतोय. कुणी दाढीवाला वाटतोय. हाय याला, कुणी दाढीवाला तर आलाय. हा, कोण आहे? बेगम जान, ते सांगत आहेत की ते झाशीच्या बादशाचे दूत आहेत. झाशीच्या बादशाने आपल्याकरता तोफा पण पाठवलाय. तोफा? आयुष्मान भव. हरिओम 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 हरिओम. यावे यावे यावे. हरिओम 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 हरिओम. सांगावे, मी आपली काय सेवा करू शकतो? सुभान अल्लाह. फरमाइये, कसं काय येणं केलं तर आपण? तात्याजी, आता नुकतेच जे महाशय बाहेर गेले ते त्यांच्या पुत्रीची कुंडली इथे ठेवून गेले. त्यांना पण आम्ही हेच सांगितलं की राहूच्या महादशेचं अंतिम चरण आहे, म्हणून 2 दिवसांनंतरच कुंडलीवर विचार केला जाऊ शकतो. आम्ही जी कुंडली घेऊन आलो आहोत ती कोणा साधारण व्यक्तीची नाहीये. झाशीचे राजे गंगाधरराव यांची कुंडली आहे. आम्ही 2 दिवस अवश्य प्रतीक्षा करू, कारण ग्रहांचा मिलाप आपल्यापेक्षा उत्तम कोणीही करू शकत नाही शास्त्रीजी. मनीताई, माहितीये इंदुताई आपल्या भाऊजींना कुठल्या नावाने हाक मारेल? शामराव, नाही, पतीचं नाव घेणं पाप असतं, आजी साहेब सांगत होत्या. मी सांगू काय म्हणेल? अहो, ऐकलत का? चल. हसू नकोस म्हणू. आता तुझे पण घोडेस्वारी तिरंदाजीचे दिवस गेले. का? कारण इंदूच्या विवाहानंतर तुझा सुद्धा विवाह होईलच ना. मी अशा ठिकाणी विवाह कशाला करेन जिथे मला घोडेस्वारी आणि तिरंदाजी करायला मिळणार नाही? परत पाठवला. काय म्हणाल्या त्या?
एक बादशाह आपल्या दौलतीच्या आणि ताकदीच्या नशेमध्ये मोतीबाईचे मुजरे विकत घेऊ शकतो, तिला हिसकावूनही आणू शकतो, पण मोतीबाईची कला कोणाची जहागीर नाही. आणि त्यांना भेटायचं असेल तर त्यांनी इथे स्वतः येणं करावं. ओवाळील नजरेने त्यांना ही मोतीबाई. कदाचित आपल्याला आमच्या महाराजांचा राग ठाऊक नाहीये. खुदा हाफिज. माफी असावी हुजूर. मोतीबाईला आपल्या रूपाची फार घमेंड आहे. असायलाच हवी. पण ह्या गोष्टीचं दुःख आहे की त्या पण आम्हाला तसंच समजल्या जशी दुनिया समजते. जाऊ द्या हुजूर, अशा कोणास ठाऊक किती बायका. नाही खुदा बख्श, ही इतरांपेक्षा वेगळी आहे. काल तुम्हा सगळ्यांच्या नजरा मोतीबाईवर होत्या, किंतु मला तिच्यात विराजमान साक्षात सरस्वती दिसत होती. सुभान अल्लाह. नजराणा परत पाठवल्यानंतरही आपण तिची तारीफ करत आहात. त्यांनी झाशीच्या राजाचा उपहार स्वीकार नाही केला. माफी असावी हुजूर, ही तर तौहीन आहे. तू जाऊ शकतोस खुदा बख्श. जी हुजूर. चैतन्य, राहू आणि केतूला सोडून सगळे ग्रह तेजस्वी आहेत. गुरुदेव, जरा ही कुंडली पण पाहावी. ही कुणाची कुंडली आहे? पिठोरच्या मोरोपंतांची मुलगी. अरे कुठे राजा भोज, कुठे गंगूतेली. हा मोर पुण्याच्या निर्वासित पेशवे बाजीरावाचा मामुली नोकर आहे. प्रणाम शास्त्रीजी. प्रणाम. यावे यावे दीक्षित. सांगा शास्त्रीजी, आम्ही वेळेवर तर पोहोचलो ना? हा तात्याजी, तुम्ही आलात तर वेळेवरच. या सेवकाने महाराजांची कुंडली बारकाईने पाहिली आहे. महाराजांच्या कुंडलीत सप्तम भाव आहे. मंगळ आणि शुक्राबरोबरच शनी पण यौवनावस्थेत विराजमान आहे. आता अशा ग्रहांच्या योगाची कुंडली मिळतच नाही पहा. श्रीमान निळकंठ शास्त्री, आम्हाला तर आपलाच आधार आहे. तात्याजी, अशा परिस्थितीत तर बस एकच विकल्प दिसतो आहे. सांगावे शास्त्रीजी. पिठूरचे प्रकांड पंडित बादराणायांची पुत्री, कन्येचं नाव बहुतेक वैशाली आहे. वैशाली. हे पहा आपा. मोहतरमा मोतीबाई, ही वेळ सतार वाजवण्याची नाहीये. महाराजा गंगाधररावांनी आपल्या आरामासाठी त्यांच्या मेहमानखान्यात सगळी व्यवस्था केली आहे. उठावं, तशरीफ लेके. ह्याशिवाय तुमचे बादशाह आणखी करू तरी काय शकणार. यावं.
पदावर जे तस्लीम. झाशीच्या राजाने आपल्या दिलातली भडास काढून टाकले मोहतरमा. यावेळेस एक कलेचा साधक एका बेमिसाल फनकारास भेटायची आस घेऊन आलाय. सहनसीब कनीजला या लायक तर समजलं. आम्ही ऐकलंय की आपण झाशीच्या आहात. कनीज तर तिथलीच मूळची आहे. आश्चर्य तर आहेच, पण दुःख पण आहे की एक चमकदार मोती आमच्या शहरात तळपत होता आणि आम्हाला ठाऊकही नव्हतं. ही नाचीज याला जबाबदार स्वतःच आहे. आम्ही शाही घराण्यांपासून दूर राहू इच्छित होतो. आपल्या कदरदानांपासूनही. आम्ही तर आपले माफ करा. होऊ शकेल आपण आमच्या कलेचे रसिक असाल, पण झाशीच्या राजाचा असा हा हल्ला पुन्हा या कनीजवर येऊन कोसळला तर? त्याची हिंमत आपण पाहिलं नाही. त्याच्याकडून तर आपल्याला आम्ही आताच पळवलंय. आणि आपणा दोघांच्या छिनाछपटीत आमचं काय होणार? ह्याचा फैसला आम्ही कानपुरात नव्हे, झाशीमध्ये आपण दोघं मिळून करूया. मंजूर? अहो, ह्याच्यासारखे दुसरे पैंजण मिळणं केवळ अशक्य आहे. इंदुप्राची, ते पहा तिथे आहेत नाना भाऊ. नाना भाऊ, ते तुमच्या हातात काय आहे? काय नाही, खरंच काय नाही. आहे दाखवा दाखवा. खरंच काय नाही. अरे अरे आता पैंजण. नाना भाऊ, हे आमच्यासाठी आहे ना? नाही. नाही नाही नाना भाऊ, हे तर माझ्यासाठी आहे ना. हो, तुझ्यासाठी. मी कुणी हेरबीर नाहीये हो. खरं खरं सांग, तुझं नाव काय आहे? माझं नाव वैशाली आहे. नाही नाही, हे तुम्हा दोघींसाठी नाहीये. हे नाही. हे तर काय नाही. नाना भाऊ, पहा तिथे काय चाललंय. चला. चला. छान आहेत. मनू, जरा बघ तर. मनू कुठे गेली? तिकडे गेली नाना भाऊंच्या सोबत. या मुलीने तर माझ्या नाकी 9 आणलेत. स्नान करायचंय, गंगापूजन करायचंय, आणि तिथे घाटावर मैनाबाई प्रतीक्षा करत राहिली असेल. आणि ही मुलगी ही गायब आहे. कुठे गेली ही?
काय आहे? हे काही मामूली कापड नाहीये. आम्हा हिंदुस्थानींचा मान आहे, आमच्या माथ्याची शान आहे. आम्ही या पगडीला कधीही पडू देत नाही. माइंड योर बिझनेस. तू तुझं काम कर. मी माझंच काम करतोय. तुम्ही लोक ऐका, हा देश तुम्हा लोकांचा नाहीये. इथे फक्त तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि आम्ही हिंदुस्थानी आपल्या पाहुण्यांना देवता स्वरूप मानतो. कृपया आपण चांगल्या पाहुण्यांप्रमाणे वागा. हेच आपल्या सर्वांसाठी हिताचं होईल. एमएलए धमकी देतोयस? यू ब्लडी इंडियन. ज्यांना ना खाण्याची शिस्त आहे ना राहण्याची शिस्त. चरपोक मित्र. बस बस, तुमच्या जिभेला लगाम घाला. आम्ही हिंदुस्थानी तुम्हा फिरंग्यांच्या कोणत्याच गोष्टीत कमी नाही आहोत. अच्छा, आमच्याशी फाईट करणार? आमच्याशी? जशी तुम्हा लोकांची इच्छा. या. What are you doing, George? You're fighting with this sheeper. तू आमच्याशी लढणार? हा खेळ तू जिंकून दाखव. जॉसलिन, या खेळामध्ये हॉर्समॅन असतात जे एक दुसऱ्यावर भाला घेऊन अटॅक करतात आणि खाली पडतो तो हारून जातो. पॉल खेळणार? मला मंजूर आहे, पण जर का मी जिंकलो तर बाबांच्या पायावर डोकं टेकवून तुम्हा सर्वांना माफी मागावी लागेल. आणि त्यांची ही पगडी इज्जतीने त्यांच्या डोक्यावर ठेवावी लागेल. मंजूर आहे? बोला. आणि जर आम्ही जिंकलं तर तुला आमचा बूट चाटावा लागेल. ए फिरंग्या,